शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. मला वाटतं गेल्या काही वर्षापासून निसर्गाच्या असलेल्या या अडचणीमुळे महाराष्ट्रातला शेतकरी हा कधी अतिवृष्टी कधी अवकाळी पाऊस अशा पद्धतीने सतत अडचणीत आलेला दिसून आलेला आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सातत्याने आम्ही मागणी करत असतो की नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली भावना ही सरकारने स्पष्ट करावी. मागच्यात असलेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये अद्यापही पीक विमा असो किंवा अनेक अशा प्रकारच्या विषया संदर्भामध्ये सरकार गांभीर्याने घेत नाही. आता सुद्धा उभी पिकं या ठिकाणी अवकाळी पावसाच्यामुळे अडचणीत आलेली आहे. शेतकरी अडचणीत आलेला आहे. माझी विनंती आहे आज सभागृहामध्ये आम्ही हा विषय मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका सरकारला भाग पाडू अशा प्रकारची या ठिकाणी मी भावना व्यक्त करतो. सर काल दादा यांच्या संदर्भातली या सभेच्या दरम्यान माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा कुठेतरी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला विलीनीकरणाच्या मुद्द्याला. काय तुमच्या सगळ्यांच्या भावना? मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की या मुद्द्यावर फारसं बोलायचं नाही, पण तरी सुद्धा कालचा दिवस हा अत्यंत भावनिक शोकाकुल असा दिवस होता आणि त्या दिवशी या मुद्द्याला स्पर्श करून पुन्हा एकदा दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. नाही, जयंत पाटलांनी काल जी शेवटी पक्ष वेगळा झाला, नेते वेगळे झाले, तरी इतक्या वर्षाचा असलेला संबंध हा वेगळा असतो आणि तो संबंध ज्यावेळेला एखादी व्यक्ती गेली त्याच्या भावना काल अनेक लोकांनी त्या वरळीच्या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त केल्या. जयंत पाटलांनी तो एक वर्ष एवढ्यासाठीच केला की मला वाटतं की त्यांच्या मनामध्ये एक राहून गेलेला अजितदादांचा जो विचार होता त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. मला वाटतं की त्याच्यावर बरंच काही चर्चा झालेल्या आहेत आणि त्या चर्चेमुळे आम्ही विलीनीकरणाच्या मागे लागतो चित्र निर्माण झालं होतं. पण शेवटी भावना ही भावना असते. नेता गेल्यानंतर ती पूर्ण व्हावी अशा प्रकारची इच्छा व्यक्त करणं त्यामध्ये कुठला स्वार्थ नव्हता. एक कुटुंब म्हणून तशी आपली इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मला वाटतं की आता हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा. परंतु मला वाटतं काल सुद्धा जयंत पाटलांनी जे सांगितलं ते अजितदादावर झालेल्या चर्चेचा थोडक्या ठिकाणी त्यांनी उल्लेख केला. आज पुन्हा विरोधक जे आहेत सगळे एकत्रित येऊन सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवर धारेवर धरणार आहेत. आज आंदोलन सुद्धा केलं जाणार आहे अशी माहिती मिळते आहे. कुठल्या मुद्द्यांच्या अनुषंगानं हे आंदोलन होऊ शकते? की काल पहिला दिवस होता, शोक प्रस्ताव होता. लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुभाष अजितदादांच्या निर्णयामुळे काल आपण त्या ठिकाणी शोक प्रस्ताव असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं आंदोलन झालं आहे. राज्यामध्ये झालेला मंत्र्यावर झालेले आरोप, मंत्रालयात झालेला भ्रष्टाचार, त्याच्याच बरोबर कारवाई सरकारच्या डिपार्टमेंटने केलेली कारवाई अशा अनेक मुद्दे आहेत. वेगवेगळ्या मुद्द्यामध्ये हा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कामकाज चालू आहे, तिजोरी खाली करण्याचं काम चालू आहे, त्याच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने विरोधक आवाज उठवण्याचा प्रयत्न आम्ही 100% आजपासून करणार आहोत. मी आजही सांगतो हे केंद्र राज्याचं सरकार हे भांडवल सर्व्हिससाठी झालेलं सरकार आहे. अमेरिकेशी झालेल्या करारावर सुद्धा आम्ही अधिवेशनात आवाज उठवणार आहोत. शेतकऱ्यांना हा करार फायद्याचा होणार आहे, भारताच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का, याचा उत्तर या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही घेणार आहोत. जर आयात निर्यातची धोरणं जर व्यवस्थितपणे केली नाही, ती कुठल्या तरी राष्ट्राच्या असलेल्या दबावाखाली केली गेली, एवढंच नव्हे तर व्यापारीकरणाच्या बाबतीमध्ये सामान्य लोकांच्या उत्पन्न आणि फायद्यापेक्षा व्यापारीकरणाला जर त्या ठिकाणी महत्त्व देऊन निर्णय घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा तो फटका 100% बसतो. आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सोयाबीन असेल, कांदा असेल, अनेक प्रश्न आहेत. या बाबतीमध्ये या अधिवेशनामध्ये आम्ही सरकारला उत्तर द्यायला भाग पाडतो. राज्यसभेची एक जागा जी आहे ती कोटानुसार महाविकास आघाडीला मिळेल, तर कोणाकडे जाईल यावरती अजूनही संभ्रम आहे. कारण आदित्य ठाकरे आमचं रुटीन जे आहे ते सिटिंग आमचं बसलं पाहिजे. हर्षवर्धन सकपाळ असं म्हटले की कुठेतरी शरद पवारांना पाठिंबा त्यांनी दिला पाहिजे. त्यामुळे कोण उमेदवार असेल महाविकास आघाडी? मुळात आणखी याला जोडून एक प्रश्न
काल पुन्हा एकदा शरद पवारांची प्रकृती त्यांना आयसीयू मध्ये दाखल केल्याची माहिती आहे. तर नेमकं काय चालू आहे? राज्यसभेची जागा आणि शरद पवार यांची पवार साहेबांची तब्येत आता चांगली आहे. 2 दिवसांनी त्यांना डिस्चार्ज करतील. अशक्तपणा आणि आराम करायला सांगितल्यामुळे पवार साहेब परत एकदा रोगीला ऍडमिट झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवार साहेब आता परत कामाला सुरुवात करतील. परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते गेलो नाही, चर्चा झालेली नाही. परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले त्यांच्या जागा तिथे येतील, आमच्या जागा तिथे येतील. अशा पद्धतीने महाविकास आघाडीचे आम्ही प्रमुख नेते बसू, या 2 दिवसामध्ये बसून या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. बाहेर चर्चा काय होतात, प्रत्येक पक्ष आपल्याला उमेदवारी मिळाली पाहिजे याच्या संदर्भात निश्चितपणे प्रयत्न करतो. परंतु आम्ही सगळेजण एकमताने एकत्र नाव बसून आम्ही निर्णय